साधं वांगं पण मसाल्यामुळे एवढं चविष्ट लागतं ना. अहो, तुम्हाला भूक जरी नसली ना तरी 4 चपात्या खाऊन मोकळे व्हाल, एवढी जबरदस्त टेस्ट येते याला. आज मी बनवलेलं आहे मसाला भरलं वांगं. ही भाजी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होते. सहज कोणीही बनवाल एवढी सोपी रेसिपी आहे. आणि यामधला मसाला बघा आतमध्ये किती छान असा मुरला आहे आणि याला रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर यासाठी मसाला बनवायचा आहे. सुरुवातीला अर्धी वाटी शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत आणि थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत. आणि त्यानंतर मग गोडं तेल घालायचं. तेलसुद्धा अगदी कमी वापरलेलं आहे. आणि पुन्हा हे नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्ती भाजायचे नाही आहेत. आता थोडंसं मिक्स केल्यानंतर सुकं खोबरं घालायचं आहे. तर अर्धी वाटी शेंगदाण्याला पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे जे मी मसाल्याचं प्रमाण घेतले तो तुम्हाला किती मसाला बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. खोबरंसुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं खोबरं आणि शेंगदाणे कढईमध्येच असं एका साईडला मी घेतलेत पहा. आणि त्यानंतर एक मोठा चमचा भरून यामध्ये जिरे घालायचे. थोडेसेच तेलावरती जिरेसुद्धा चांगले भाजून घ्यायचे. आणि लगेचच एक चमचा धने घालायचे. धने जिरे घातल्यामुळे खूप छान असा खमंगपणा येतो. आता हे सुद्धा भाजून घेतलं की काय करायचं, पांढरे तीळ घालायचे. तर तीळ घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता. तीळ घातल्यामुळे भाजी चांगली मिळून येते आणि त्याची चवसुद्धा वाढते. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आलं. आलं आणि लसूण घालायला विसरायचं नाही, भाजी खूप छान चवदार होते. आलं घातले की हे सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचे. आणि त्यानंतर मग घालायचं आहे लसूण. गॅस बंद करून हे थोडा वेळ असंच कढईमध्ये ठेवायचे, म्हणजे याला चांगला कडकपणा येतो. आता हे थंड होते तोपर्यंत काय करायचं आहे, इथे मी गावरान वांगी घेतलेली आहेत. एकदम काटेरी छान अशी वांगी धुवून घ्यायचीत. आणि वांगी धुण्या अगोदर याचे काटे काढायचे, म्हणजे व्यवस्थित वांगी चांगली धुता येतात. वांगी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि थोडासा असा देठाकडचा शेंड्याचा भागसुद्धा कट करून घेतला. त्यानंतर वांगं चिरून घ्यायचं आहे. चिरताना मधून एक कट मारलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने एक. अशा पद्धतीने याचे 4 भाग होतील असं वांगं कट करून घ्यायचं आहे. पण पूर्ण कट करायचं नाही आहे. अशा पद्धतीने हे मी कट करून घेतले, म्हणजे यामध्ये मसाला आपल्याला व्यवस्थित भरता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वांगी चिरून झाली की पुन्हा एकदा ती पाण्यामध्ये टाकायची, नाहीतर काळी पडतात. तर सगळी वांगी चांगली बघा बघून घेतली, आतमध्ये एखादं किडकं वगैरे असतं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये कच्ची कोथिंबीर घालायची. आता हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं. तर वाटणसुद्धा आपलं तयार झालं आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये एकदम मस्त खमंग असा मसाला आपला तयार झालेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि तिखट घालताना तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा.
अर्धा चमचा इथे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. लाल तिखट घातलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. असा मसाला बनवून ठेवला ना, भाजी बनवायला काही फारसा वेळ नाही लागत. आता तयार करून ठेवलेला मसाला वांग्यामध्ये भरताना हळूवार भरायचा आहे आणि मसाला भरताना वांगं तुटणार नाही याची काळजी घ्यायची. नाही तर बऱ्याचदा काय होतं, एखादी फोड त्याची अशी तुटली जाते आपल्याकडून आणि नंतर मग भाजी बनवताना मसाला वांग्यामध्ये राहत नाही, पूर्ण असा कढईमध्ये सांडला जातो. मसाला भरून झालं की थोडंसं वांगं असं दाबून घ्यायचं आहे आणि भरताना एकदम आतमध्ये असा दाबून दाबून मसाला भरा. अशा पद्धतीने वांगं पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे परत. आणि शेवटी तुम्ही पाहालच, जरी वांगी शिजली ना तरी आतमधला मसाला कढईमध्ये न सांडता वांग्यामध्ये छान असा बसलेला असतो. मैत्रिणींनो, तुमच्या सपोर्टमुळेच मला अजून छान रेसिपी बनवायला प्रेरणा मिळते. म्हणूनच व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. गावाकडे ना खरंच लाईटचा अधूनमधून सारखा प्रॉब्लेम होतो. तर आत्तासुद्धा माझं रेसिपीचं शूट करते तर लाईट गेली बघा. तर आता इथून पुढचं शूटिंग हे मी बॅटरी लावून करते, त्यामुळे काय माहिती कसं दिसतंय ते, तर प्लीज समजून घ्या. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, तेलामध्ये मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घालायचा. वांगी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आणि परतताना अगदी हलक्या हाताने अशी अधूनमधून पलटी करत सगळ्या बाजूने वांगं तेलामध्ये चांगलं भाजलं पाहिजे. लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही, अगोदर वांगी परतून घ्यायची, म्हणजे खूप चवदार भाजी होते. तर अशा पद्धतीने बघा, वरून वांगं भाजल्यासारखं दिसतं इथे पहा. असं अधूनमधून पलटी करतच वांगी चांगली 1-2-3 मिनटं भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची. सगळ्या बाजूने चांगली वांगी भाजून घेतली आणि आता यावरती अगदी थोडंसं 1-2-3 मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे. कोवळी वांगी असल्यामुळे पटकन शिजली जातात आणि रस्सादार वांगं तर बनवायचं आहेच, पण यातली 2-3 वांगी मी अशी साईडला काढते, कारण की डब्यासाठी पण ही भाजी द्यायची आहे मला. आता या 3 वांग्याचाच रस्सा बनवून दाखवते तुम्हाला. जास्त पण पातळ वांगं मला बनवायचं नव्हतं, त्यामुळे अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. वांग्यामध्ये भरून राहिलेला थोडाफार मसाला होता, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. म्हणजे मसाला आणि पाणी यामुळे छानसा असा दाटसर झणझणीत रस्सा आपला तयार होतो. यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 1-2 मिनटाकरता हे छान असं शिजवून घ्यायचं आहे, कारण वांगी परतून घेतल्यामुळे पटकन शिजतात. अजून एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवते. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा मस्त गरमागरम भरली वांगी रस्सा आपला तयार झालेला आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतो. नक्की अशी रेसिपी एकदा बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना, यामध्ये जो मसाला भरलेला आहे ना, तो सुद्धा अगदी आहे तसा छान असा मुरला आहे यामध्ये बघा, घट्ट असा दाबून बसला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशा चवदार रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.